राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्याजवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आज दिनांक 12 डिसेंबर 2014. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये परळीमध्ये गोपीनाथ गडाची स्थापना. प्रेमनगर खून प्रकरणातील आरोपी भाग्यनगर पोलिसांना शरण. कामात उदासीनता दाखवणारे नांदेड परिमंडळातील 13 कर्मचारी निलंबित. नगरसेवकांना गरजेनुसार 35 लाखाचा निधी मिळणार. नूतन सभापती विनय गिरडे यांचा निर्णय. शिक्षक शिक्षकेतर संघटनांचे आज शाळा बंद आंदोलन. माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम. आता बातमीपत्र विस्ताराने. माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांची आज प्रथम जयंती आहे. महाराष्ट्रामध्ये मोठे जनमत लाभलेल्या भाजपाच्या या लोकनेत्याला आज प्रथम जयंतीनिमित्त विविध स्तरातून अभिवादन करण्यात येत आहे. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी रुग्णांना फळे वाटप, रक्तदान शिबिरे तसेच सदस्य नोंदणी अभियानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यानिमित्ताने आज बीड जिल्ह्यातील परळी येथे जाऊन स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाने स्थापन करण्यात येणाऱ्या गोपीनाथ गडाची स्थापना करणार आहेत. सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे काही वरिष्ठ नेते आणि मंत्री देखील स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी परळी येथे जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरहून विमानमार्गे नांदेडमध्ये येऊन वाहनाच्या सहाय्याने बीड परळीला रवाना होतील अथवा त्यांच्या दौऱ्यामध्ये अचानक फेरबदल झाल्यास ते हेलिकॉप्टरच्या सहाय्याने लातूरला जातील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांनी दिली आहे. नांदेड शहरातील प्रेमनगर येथे राहणारा इसम शिवाजी शिंदे यांनी आपली पत्नी सौभाग्यवती संतोषी शिंदे आणि आपली सासू सौभाग्यवती नंदाबाई सोनमकर यांच्यावर घरगुती कलहातून हल्ला करून धारदार शस्त्राच्या सहाय्याने वार केले आणि त्यामध्ये त्यांची पत्नी सौभाग्यवती संतोषी शिंदे या जागीच ठार झाल्या. तर सासू नंदाबाई सोनमकर यांना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर आरोपी शिवाजी शिंदे हे मागील 2 दिवसापासून फरार होते. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस उपअधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक प्रदीप पालीवार यांच्या सहकार्याने भाग्यनगर पोलीस स्टेशनचे एपीआय राजू डुबल, जमादार रोकडे, जमादार बायास, पोलीस कॉन्स्टेबल खंदारे, पोलीस कॉन्स्टेबल बोरकर, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे आदींनी आपल्या तपासाची चक्रे गतिमान केली. परंतु नांदेड जिल्ह्यासह आरोपीचे मूळ गाव कंधार तसेच उदगीर व अन्य ठिकाणी त्याचबरोबर नातेवाईकांची चौकशी करून देखील पोलिसांना आरोपीचा थांग पत्ता लागला नाही. परंतु काल सायंकाळी आरोपी शिवाजी शिंदे यांनी स्वतःहून भाग्यनगर पोलिसांना आत्मसमर्पण केले आणि स्वतःला भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यामध्ये दिले. ज्या भागात विजेचा अनधिकृत किंवा बेकायदेशीर वापर होत आहे अशा ठिकाणी रोहित्र अतिभारित होऊन जळण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे नियमित आणि प्रामाणिक वीज भरणाऱ्या कृषीपंप धारकांना त्रास होत आहे. या बाबी लक्षात घेऊन जळणाऱ्या रोहित्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी महावितरणतर्फे कर्मचाऱ्यांना उपाययोजनात्मक कार्यक्रम दिलेला असून यात कसूर करणाऱ्या किंवा सुमार कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून मागील आठवड्यामध्ये नांदेड परिमंडळातील 13 वीज कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये काही अभियंत्याचा आणि जनमित्राचा समावेश आहे. निलंबित करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जिंतूर उपकार्यकारी अभियंता सुरेश निधोनकर, कनिष्ठ अभियंता प्रकाश जाधव, पूर्णाचे तंत्रज्ञ परसराम घोगरे, कनिष्ठ तंत्रज्ञ जीटी हेडगे, बीएस भवरे, औंढा तालुक्यातील शिरड शहापूर येथील कनिष्ठ तंत्रज्ञ एस.आर. मोगल, कळमनुरीचे कनिष्ठ अभियंता ए.पी. तारे आदींचा समावेश आहे. याशिवाय काही कर्मचाऱ्यांवर देखील दंडात्मक कारवाया करण्यात आलेल्या आहेत. या कारवायांमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे जाणले आहेत. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. देशाचे माजी केंद्रीय मंत्री तथा लोकनेते माननीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त जाहीर अभिवादन. अभिवादन करते जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, भारतीय जनता पार्टी. लोकनेते, उपनेते तथा प्रचंड जनमत असलेल्या माजी केंद्रीय मंत्री कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे यांना प्रथम जयंतीनिमित्त जाहीर अभिवादन. अभिवादन करते श्रावण पाटील भिलवंडे आणि नायगाव भाजपा कार्यकारिणी. लोकनेते माननीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त जाहीर अभिवादन. अभिवादन करते
सरदार दिलीपसिंह सोडी, अध्यक्ष युवा मोर्चा भाजपा नांदेड, तसेच नगरसेविका सौभाग्यवती गुरुप्रीत कौर दिलीपसिंह सोडी, भाजपा महानगरपालिका. देशाचे माजी केंद्रीय मंत्री तथा लोकनेते माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीस विनम्र अभिवादन. अभिवादन करते दिगंबर लाभसेटवार, भाजपा पदाधिकारी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. महापालिकेच्या स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती विनय गिरडे यांच्या अध्यक्षतेखाली काल स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये नव्याने स्थायी समितीसाठी निवड करण्यात आलेल्या 8 सदस्यांसह जुने सदस्य देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये तयार करण्यात आलेल्या विषयपत्रिकेवर 4 विषयांना स्थान देण्यात आले होते. त्यावेळी आयत्या वेळीचा विषय म्हणून बैठकीमध्ये स्वेच्छा निधीचा विषय निघाला. नगरसेवकांकडून आपापल्या प्रभागातील विकास कामाचे प्रस्ताव मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नगरसेवकांना आपल्या प्रभागातील पाणी पुरवठा योजनेच्या कामाला प्रथम प्राधान्य द्यावे. नगरसेवकांनी सुचवलेली विकास कामे 10 लाखापुरते मर्यादित असावी असे अजिबात नाही. विकास कामाच्या गरजेनुसार 35 लाखापर्यंत स्वेच्छा निधी दिला जाईल असा निर्णय नूतन सभापती विनय गिरडे यांनी घेतला आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ठरवणाऱ्या संच मान्यतेचा नवा नियम मागे घेण्यात आला आहे. शाळा तेथे सेवक देण्यात यावा. तसेच खासगी जिल्हा परिषद तसेच पालिकांच्या शाळांसह विनाअनुदानित शाळांमध्ये सुद्धा 200 विद्यार्थ्यांमागे एक लिपिक पद देण्यात यावे. त्याचबरोबर अतिरिक्त ठरवण्यात आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त राज्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी 12 डिसेंबर रोजी शाळा बंद करण्याची घोषणा केली आहे. या शाळा बंद आंदोलनाला नांदेड जिल्ह्यातील खासगी संस्था चालकही पाठिंबा दर्शवणार आहेत. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यावरून प्रशासनाला सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम. आज जिल्ह्यामध्ये 22,000 विद्यार्थ्यांची टीईटी परीक्षा. होमगार्ड संघटना वर्धापन दिनानिमित्त आज होमिओपॅथिक आजाराची तपासणी. श्रीमती मथुराबाई गणेशराव आगरकर यांचे 11 डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कंत्राटदार गोपाळ गणेशराव आगरकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात 1 मुलगा, 2 मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या घरापासून सरपंच नगर नांदेड येथून निघून त्यांच्यावर गोवर्धन घाट स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वाढदिवस. माजी कृषी मंत्री शरद पवार, माधव पाटील पवळे, कुमारी मृणाल, माधव जमदाडे, विराज कल्याणकर या सर्वांना नमस्कार लालूतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये परळीमध्ये गोपीनाथ गडाची स्थापना. प्रेमनगर खून प्रकरणातील आरोपी भाग्यनगर पोलिसांना शरण. कामात उदासीनता दाखवणारे नांदेड परिमंडळातील 13 कर्मचारी निलंबित. नगरसेवकांना गरजेनुसार 35 लाखाचा निधी मिळणार. नूतन सभापती विनय गिरडे यांचा निर्णय. शिक्षक शिक्षकेतर संघटनांचे आज शाळा बंद आंदोलन. माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी. मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा. नमस्कार लाईव्ह बातमी.